राज्य परिवहन महामंडळाच्या गगनबावडा आगाराच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसतोय। मुंबईत राहणारे कोकणवासीय गणेशोत्सव काळात मुंबईहून आपल्या गावी आले होते, पण आता गणेशोत्सव संपला तरी बसेस नसल्यानं प्रवाशांना 3 ते 4 तास बस स्थानकात ताटकळत बसावं लागतंय। बसेस अभावी कोकणवासीय प्रवाशांना जादा पैसे मोजून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होतोय। अर्धा झाला अजून एसटी नाही, कोकणात चाललोय। एक पण बस वेळेत कधी नसते, पण असते कुणीतल्या बसचं पण तसंच प्रॉब्लेम आहे त्यांचा। येताना पण तसं असतं, जाताना पण तसं असतं। सुपर ज्या बस आहेत ना त्यांना पण सांगशीपाडा वगैरे ही स्टॉप काहीच नाही आहे, डायरेक्ट सांगशी कॅन्टीन किंवा बावडा असे आहे। लांब पल्ल्याच्या बसेसची उणीव, ठराविक वाहक आणि चालकांच्या सेवा, बसेस वेळेत न सुटणं, वाहक आणि चालकांची मनमानी, अचानक बसेस रद्द करणं असा गगनबावडा एसटी आगाराचा भोंगळ कारभार असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होतंय। यामुळे प्रवाशांना त्रास होण्याबरोबरच एसटी महामंडळाला देखील मोठा आर्थिक फटका बसतोय।